महाविकास आघाडीच्या काळात मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला। देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हा गंभीर आरोप केलाय। माझ्या केसापासून पायापर्यंत चौकशी केली पण काही सापडलं नाही असं फडणवीस म्हणाले। तर फडणवीसांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास थांबवला, गुन्हा रद्द केला असं राऊत म्हणतात। तुरुंगात जाण्याच्या भीतीने फडणवीसांनी सरकार पाडलं, आमचं सरकार आल्यावर चौकशी पुन्हा सुरू करणार असं राऊत म्हणाले। त्यांनी मला कुठल्या तरी केसमध्ये फसवायचा प्रयत्न खूप केला। केसापासून नखापर्यंत माझ्या इन्क्वायरीज केल्या, त्यांना काही सापडलं नाही। खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला, त्याकरता एक सीपी आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही। हे महाशय फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांचे, आपल्या सहकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टेपिंग केले। हा गुन्हा आहे, त्याची चौकशी सुरू होती, तुम्ही थांबवलीत का? या आपल्याला अटक होईल या प्रकरणामध्ये, आपल्याला तुरुंगात जावं लागेल या भीतीनं त्यांनी एकनाथ शिंदेना धमकावलं आणि मग त्या माध्यमातून सरकार पाडलं। भविष्यात अटक होऊ शकते देवेंद्र फडणवीस। आमचं सरकार येऊ द्या ना, मग बघू। त्यांनी जी चौकशी थांबवलेली आहे ती परत सुरू होईल ना।